नमस्कार मित्रमंडळी. आजच आपल्याला बातमी आली की परत अजूनही आपल्याकडे लॉकडाऊन हे चालूच आहे. आजही कर्फ्यू लादला जातोय. मार्चमध्ये एका दिवसापासून सुरुवात झालेला तो कर्फ्यू आज सप्टेंबरची 15 तारीख उलटून गेली, तरीही अजून आपली काही पाठ सोडत नाहीये. आणि ह्या सगळ्या काळजीच्या वातावरणात आता हळू घराजवळ येऊ लागलेले आहेत. बऱ्याच जणांना आता जवळ मित्रमंडळीपैकी, नातेवाईकांपैकी कोण ना कोणाच्या बद्दल तरी ही बातमी पोहोचलेलीच आहे, की ती कोरोनाबाधित लोकं होतायत. आता ह्या परिस्थितीत काळजीमय वातावरणात एक अतिशय चांगली बातमी आज ऐकायला मिळाली. ती म्हणजे उत्तर अमेरिकेतील आमच्याकडे एक प्रसिद्ध विद्यापीठ कार्नेगी मेलन आणि युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्ग यांचं जे मेडिकल कॉलेज आहे, या दोघांच्या संयुक्त विद्यमाने त्यांनी एक नवीन शोध लावलाय आणि त्या शोधामुळे ही अँटिबॉडी टेस्ट जी केली जाते कोव्हिडसाठी, ज्या टेस्टसाठी आपल्याला खर्च पण होतोय, वेळ पण लागतोय, त्यामुळे त्याच्यावर अतिशय बंधनं येत आहेत. ती टेस्ट ह्या संशोधकांनी 10 ते 12 सेकंदावर खाली आणलेली आहे ती वेळ, त्या सगळ्या प्रोसिजरची. आणि हा एकदम ब्रेकथ्रू असा शोध आहे. आणि हे लावायला जेव्हा आम्ही त्याची ती बातमी वाचली, तेव्हा ही लावणारी जी टीम आहे, त्या टीमचे मुख्य नेते हे आपल्याला अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. एक भारतीयांना, अमेरिकेतल्या भारतीयांना आणि जगभरातल्या भारतीयांना आणि त्यातल्या त्यात मराठी माणसाला आणखीन अ, अभिमान वाटेल, ते म्हणजे डॉक्टर राहुल पानट ह्या प्राध्यापकांनी तिथे हा शोध लावलेला आहे. आणि आज आपण त्यांना भेटू आणि त्यांच्याकडून ही माहिती घेऊ, की बाबा काय नक्की हा शोध आहे. तर मी नमस्कार डॉक्टर. हां, थँक यू, थँक यू ललित. खूपच आनंद. अभिनंदन तुमचं पहिल्यांदी. अतिशय मोठा ब्रेक थ्रू आहे आणि आम्ही सर्वच खुश झालो आहोत. थँक एक यू. तर आपला मराठी माणूस म्हणून एक अभिमान आहेच, पण जगभरात एक काळजीचं वातावरण आहे. सगळं जग ह्याची वाट बघत होतं. आणि म्हणजे मला आठवतं मी जेव्हा टेस्ट केली तेव्हा मला 2 दिवस लागले आणि अडीच मला वाटतं तिसऱ्या दिवशी मला रिझल्ट हातात आला. आणि आता तुम्ही तो करतोय म्हणजे अँटिबॉडीचा स्वॅबचा मला वाटतं मला एक दुसऱ्या दिवशी मिळू शकत होता. पी-सी-आरचा. पण अँटिबॉडीला नक्कीच वेळ लागतोय अजून सुद्धा अमेरिकेत. तर व्हॉल्यूम हा एक कारण आहे, पण प्रोसिजरच बरीच आहे आणि आता तुम्ही एकदम तो 10-12 सेकंदात ताणला. म्हणजे एक फारच म्हणजे मोठा शोध आहे हा. तर आम्हाला माहिती द्याल का? काय नक्की प्रकार आहे आणि कशा तऱ्हेने हे सगळं तुम्ही अचीव्ह केलंय? काय नक्की होते? ही टेस्ट कशी काय केली तुम्ही? पहिले म्हणजे थँक यू. मला संधी दिली, की हा जो शोध आहे तो लोकांपर्यंत न्यायला. आणि हे जे काम आहे हे शेवटी युनिव्हर्सिटी म्हणजे आम्ही लोकांसाठी सर्व्ह करणाऱ्या टेक्नॉलॉजीज डेव्हलप करतो. त्यामुळे आय थिंक हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं फारच महत्त्वाचं काम आहे. सो आता 2-3 दिवसांपूर्वीच हा रिझल्ट पब्लिश झाला. आणि आम्ही अ, म्हणजे टीम आहे आमची ही, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, बायोमेडिकल इंजिनिअरिंग आणि व्हायरॉलॉजी अशा 3 टीम्सनी एकत्र करून हे डिव्हाइस बनवलेलं आहे. आणि मी माझं बॅकग्राऊंड हे मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधलं आहे आणि मी 3D मायक्रो स्केल 3D प्रिंटिंग करून बायोमेडिकल डिव्हाइसेस बनवतो. सो त्यामुळे 3D प्रिंटिंग असल्यामुळे या बायोमेडिकल डिव्हाइसेसमध्ये आम्हाला नवीन प्रकारच्या आर्किटेक्चर्स म्हणजे नवीन प्रकारचे शेप्स ऑफ स्ट्रक्चर्स, त्याच्यानंतर त्याच्यावरती मटेरियल कॉम्बिनेशन्स हे सगळे करता येतात, जे पूर्वी शक्यच नव्हतं. आणि जेव्हा ह्या गोष्टी आम्हाला करता यायला लागल्या असं साधारण 3 वर्षांपूर्वी माझ्या लॅबमध्ये याचा शोध लागला होता. तर त्यानंतर या नवीन प्रकारच्या स्ट्रक्चर्स आम्ही कुठे अप्लाय करू शकतो ह्याचा सतत विचार चालला होता. आणि मार्चच्या सुमारास मी डोपामाइन हे ब्रेन मधलं एक बायोकेमिकल असतं, ते अतिशय लो कॉन्सन्ट्रेशनमध्ये डिटेक्ट करायचा प्रयत्न करत होतो आम्ही आणि आम्हाला खूपच छान रिझल्ट्स येत होते त्याचे. पण त्याच वेळेला हाच आपला लॉकडाऊन आला आणि त्यानंतर आम्ही विचार करायला लागलो आणि माझ्या टीम बरोबर म्हणजे, की
आपल्याला आता डोपामाइन तर ठीक आहे, हे लाँग टर्म इश्यूजसाठी लोकांना उपयोगी पडणारच आहे. पण आज अ, अशी ज्वलंत इश्यू काय आहे आणि तो मला कसा ॲड्रेस करता येईल? आणि मग मी प्रोफेसर गाव जे व्हायरॉलॉजिस्ट आहेत त्यांना अप्रोच केलं आणि वी केम अप विथ एन आयडिया की 3D प्रिंटिंग वापरून युनिक आर्किटेक्चर्स बनवायचे, ज्याच्यानी आपल्याला एक बायोसेन्सिंग सेल म्हणता येईल असं अशी बनवता येईल, विच विल बी सुपिरियर दॅन व्हॉट इट एक्झिस्ट्स टुडे. आणि त्या बायोसेन्सिंग सेलवरती आपण व्हायरसचे अँटीजेन्स जे असतात, व्हायरसवरचे जे स्पेसिफिक प्रोटीन्स असतात, ते आपण कोट करू. आणि जर आपण त्याच इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये जर अँटीबॉडीज इंट्रोड्यूस केल्या, तर निसर्गानेच हा अँटीबॉडी आणि अँटीजेन बाइंडिंग मेकॅनिझम जो बनवलेला आहे, की एक अँटीजेन हे स्पेसिफिक अँटीबॉडीलाच बाइंड होतं. त्याचा वापर करून आपण इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज या डिव्हाइसच्या बदलतायत का हे बघावं. आणि मग आम्ही एक्सपेरिमेंट्स करायला लागलो साधारण जूनच्या सुमारास. आणि जेव्हा सुरुवातीला चांगले रिझल्ट्स येत होते, तेव्हा आम्ही ॲक्सेलरेट केलं रिसर्च. आणि जस्ट आता सप्टेंबरमध्ये आम्ही मॅन्युस्क्रिप्ट लिहून, पेपर लिहून तो पब्लिश करू शकलो. सो आयडिया अशी आहे की स्पेसिफिक अँटीजेन जर आपण एखाद्या इलेक्ट्रोडवरती कोट करू शकलो, तर जेव्हा लिक्विडमध्ये अँटीबॉडी असेल, तर ती त्या अँटीजेनवरती केमिकली बाइंड होते आणि त्याच्या इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज बदलतात, ज्या आपल्याला क्षणातच म्हणजे काही सेकंदातच बघायला मिळतात. सो ह्या सगळ्या कॉन्सेप्टमुळे ही जी टेस्ट म्हणजे अँटीबॉडी टेस्ट आहे, ही अतिशय फास्ट होऊ शकते. आणि हे मायक्रो स्केल 3D प्रिंटिंग असल्यामुळे सरफेस एरिया तिथे खूप जास्त असतो. त्याचा अर्थ काय होतो आपल्या दृष्टीने, की अतिशय कमी अमाउंट ऑफ लिक्विड विल बी रिक्वायर्ड. सो एक 2-3 ड्रॉप लिक्विडमध्येच आपल्याला अँटीबॉडीज आहेत की नाही हे सांगता येऊ शकतं. आणि आज आम्ही हे कोविड-19 साठी वापरतोय, पण उद्या झिका व्हायरस किंवा इबोला व्हायरस किंवा HIV या सगळ्यांसाठी आम्ही ह्याच इन्स्ट्रुमेंटचा वापर करू शकू आणि विच विल बी पार्ट ऑफ फ्युचर इन्व्हेस्टिगेशन आमचं. फंटॅस्टिक. म्हणजे अगदीच पण म्हणजे हा नक्कीच पूर्णपणे वेगळा अप्रोच असला पाहिजे. कारण आज जर का त्याला एक दिवस मला वाटतं ते मल्टिप्लाय करायला म्हणजे मला जे सांगण्यात आलेलं, की बाबा एखादा तो पॅथोजन असला म्हणजे व्हायरस असलेला तुम्हाला तो अँटीबॉडी घेऊन ते तुम्हाला फार मोठ्या प्रमाणात त्याची ग्रोथ करावी लागते आणि त्याला वेळ लागतो. या. सो आता तुम्हाला तो वेळ लागतो, की तुम्ही त्याची गरजच नाही? म्हणजे तुमचा अप्रोचच पूर्णपणे वेगळा आहे. सो हा अप्रोचच पूर्णपणे वेगळा आहे आणि या अप्रोचमध्ये इन्स्टेड ऑफ डिटेक्टिंग व्हायरस आम्ही अँटीबॉडीज टेस्ट करतोय. आणि त्यामध्ये इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन असल्यामुळे जी खूप फास्ट होते, आपण क्विकली करू शकतो. सो हा अप्रोच कोव्हिडसाठी लोकांनी वापरला नव्हता. इतर बायोमॉलिक्यूलसाठी पूर्वी हा अप्रोच वापरला गेलेला आहे. पण हे जे 3D प्रिंटेड 3 डिमेन्शनल इलेक्ट्रोड्स जे आहेत, तो नवीन कॉन्सेप्ट आहे आमच्याकडून. कारण एवढं मायक्रोमीटरमध्ये पर्यंत तुम्ही त्याला नेले. 3D प्रिंटिंग टेक्नॉलॉजी ही इतक्या छोट्या लेव्हलपर्यंत हे मला वाटतं तुमचाच शोध दिसतोय हा सगळा. नवीन आहे. सो 3 वर्षांपूर्वी आम्ही हे केलं होतं. याच्यात फ्लुइड डायनॅमिक्स वापरून हे एरोसोल जेट बेस्ड 3D प्रिंटिंग म्हणतात याला. सो याच्यामध्ये नॅनो पार्टिकल्स वापरावे लागतात. नॅनो पार्टिकल्स साधारणतः एक 10 नॅनोमीटर लेन्थ स्केल असतं. की 10 नॅनोमीटर म्हणजे 1 नॅनोमीटर इज 10 टू द -9 मीटर्स. म्हणजे एका मिलीमीटरच्या 1000 तुकडे केले तर 1 मायक्रॉन होतो. त्याचे 100 तुकडे केले की 10 नॅनोमीटर होतो. सो हे पार्टिकल्स अतिशय छोटे असतात. आणि त्या त्या अनुसंधानी ते नॅनो पार्टिकल्स मायक्रो स्केल ड्रॉपलेट्समध्ये लॉक करतात आणि मग म्हणजे
आपल्या नायट्रोजन गॅसनी ते एका नॉझलकडे न्यायचे असतात आणि तिकडून ते 10 मायक्रोमीटर लेन्थ स्केल इतक्यापर्यंत आपण स्ट्रक्चर्स बनवू शकतो. आणि बापरे! हे 3 डिमेन्शनल स्ट्रक्चर्स असतात. सो ह्या 10 मायक्रोमीटर लँडस्केपवर तुम्ही म्हणजे तो जे काही नवीन स्ट्रक्चर्स तुम्ही केली आहेत, ही बरोबर, इतक्या छोट्या प्रमाणात त्याचं आहे. आणि पण बरोबर. हे आता 3D प्रिंटिंग असल्यामुळे मग त्याचं प्रोडक्शन पण तुम्हाला कंट्रोलमध्ये एकदा स्ट्रक्चर झालं, तर हो. तुम्ही फार मोठ्या प्रमाणात हे पटकन स्केल अप पण करू शकाल. येस, येस. कारण हे जे नॉझल्स असतात, नॉझल हेड्स असतात, तर हे चक्क नॉझल हेड्स आपण मल्टिप्लाय करू शकतो, की एका ऐवजी 4 लावायचे ऐवजी 10 लावायचे आणि सायमल्टेनियसली प्रिंटिंग चालू करायचं. म्हणजे नक्कीच आणि तो आमूलाग्र बदल आहे. म्हणजे विचारसरणीमध्ये आत्तापर्यंत ज्या टेस्ट आहेत, त्याच्यात आणि तुम्ही हा कंप्लीटली वेगळ्या लाईनवर जाऊन हा शोध आलेला आहे. येस आणि स्पेसिफिकली मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि व्हायरॉलॉजी हे एकत्र येणं हे खूप म्हणजे शक्य म्हणजे दुसरीकडे झालं नाही असं म्हणता येईल. आमच्याकडे बरोबर, झालं आय बरोबर. वुड से. ती किमया आहे, ते क्रॉस पॉलिनेशन जे होतंय वेगवेगळ्या व्हर्टिकल्स मधलं. पण तुम्ही कसे काय व्हायरॉलॉजी म्हणजे तुम्ही फिजिक्सची बॅकग्राऊंड असलेला माणूस, मेकॅनिकल इंजिनिअरिंग कॉलेजमधला आणि बायोलॉजीकडे कसे काय वळला? सो मी म्हणजे अ, अ, पुण्यामध्ये कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये मी बी-ई केलं आणि मग युनिव्हर्सिटी सी-ओ-ई-पी. सी-ओ-ई-पीमध्ये हां. आणि मग युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉयस ॲट अर्बाना शॅम्पेनला मी पी-एच-डी केलं. अरे वाह! ते सुद्धा मेकॅनिकल इंजिनिअरिंग, अप्लाइड मेकॅनिक्स अशा एरियामध्ये होतं. आणि मग मी Intelमध्ये मायक्रो फॅब्रिकेशनमध्ये रिसर्च करत होतो 10 वर्ष. सो Intelमध्ये असताना एक असं मोठं होरायझन ओपन झालं, की मायक्रो फॅब्रिकेशन की 1 मिलीमीटर पेक्षा लहान अशा गोष्टी ज्या आपण बनवू शकतो, त्या किती एक्साइटिंग आणि किती प्रकारच्या गोष्टी आपण बनवू शकतो, याचा एक खूप अंदाज आला आणि मायक्रो फॅब्रिकेशन जसं ॲडव्हान्स होतं, तसंच दुसऱ्या बाजूला बायोमेडिकल इंजिनिअरिंग डिव्हाइसेस येत राहतात. सो एकदा एक ॲडव्हान्स मायक्रो फॅब्रिकेशनमध्ये झाला, की तो ॲडव्हान्स काही वर्षांनी बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये येतो. सो आता हे 3D प्रिंटिंग जे आहे, मायक्रोमीटर लेन्थ स्केल ही अतिशय नवीन टेक्नॉलॉजी आहे आणि आय एम फॉर्च्युनेट टू बी वन ऑफ द पीपल वर्किंग इन धिस एरिया आणि इसेन्शियली मी ही जी ॲडव्हान्समेंट आहे मायक्रो फॅब्रिकेशनमध्ये किंवा क्रिएटिंग स्ट्रक्चर्स बिलो 1 मिलीमीटर लेन्थ स्केल ती मी बायोमेडिकल इंजिनिअरिंगमध्ये आणतोय इसेन्शियली. फॅसिनेटिंग. नाही, फंटॅस्टिक. म्हणजे प्रश्नच नाही. मी डॉक्टर साहेब आपण म्हणजे त्या विषयावर म्हणजे बरेच प्रश्न जागृत झाले. पण मला एक सामान्य कुतूहल आता सगळ्यांच्या मनात असं आहे, की आता हे आम्ही टेस्ट या बऱ्याच ऐकतो. त्या कधी तुम्ही काही जण सांगतात त्यापेक्षा किंग स्केल करा टेस्ट घेण्यापेक्षा. तर ही ॲक्युरसी कितपत असणार आहे? म्हणजे खरोखर आम्हाला त्या टेस्टला समजा निगेटिव्ह आलो, तर मी घरी निर्धास्तपणे जाऊ शकेन, की बाबा नाही आहे आत्तापर्यंत तरी मला, की परत तळ्यात-मळ्यात असणार सगळं. सो आम्ही ही टेस्ट जेव्हा केव्हा करतो, तेव्हा सिग्नल येतो. ओके. आणि पण ॲट द सेम टाईम शास्त्रज्ञ म्हणून मला स्टॅटिस्टिकल सॅम्पल साइज वरतीच बोलायला पाहिजे. पण त्यामुळे आत्तापर्यंत तुम्ही जी काही केले आहे, त्याप्रमाणे तुमचा रिझल्ट असा पर्सेंटेज वाईज किती आहे? म्हणजे 50% आहे, 60% आहे, सो प्रत्येक वेळेला आम्ही टेस्ट करतो तेव्हा सिग्नल येतो आणि 100%? आणि आत्तापर्यंत. अँटिबॉडीज नसतील तेव्हा येत नाही. पण आता हा लिमिटेड सॅम्पल साइज आहे. आम्हाला ॲज अ सायंटिस्ट हां, आय वुड लाइक टू शुअर. इन्क्रीज दॅट सॅम्पल साइज आणि मग वी कॅन मेक क्लेम्स. कारण आता स्टॅटिस्टिकल एरर बँड्स बघावे लागतील. हां. नाही, अगदी मान्य. पण म्हणजे आम्ही आशा ठेवायला हरकत नाही. एक जरूर, जरूर आणि माझं रिलायबल टेक्नॉलॉजी आता येतेय. व्हॉटेव्हर वी हॅव सीन इट इज व्हेरी आणि एक्साइटिंग. नो मी डाउट अबाउट बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्ही तो डिस्प्ले हा फोनवर घेताय. म्हणजे इलेक्ट्रोड येस, असल्यामुळे असेल, येस. इलेक्ट्रिक सिग्नल असल्यामुळे. पण मग तुम्ही म्हणजे एक तर 3D प्रिंटिंग आणि प्लस म्हणजे त्याचं एकदा प्रोग्रामिंग झालं की तुम्हाला रिप्रोडक्शन त्याचं बरंच करता येईल.
आणि प्लस ते फोनवर. म्हणजे आम्ही अशी अपेक्षा ठेवू शकतो का, की आज जगात म्हणजे मेनली सगळीकडे भारत आणि अमेरिकेमध्येच हा वणवा पेटलाय. तर तिथे आपल्याला ह्या सगळ्याचा फायदा जनसामान्यांपर्यंत पोहोचू शकेल का? की फार मोठी महाग म्हणजे फास्ट असल्यामुळे, रॅपिड असल्यामुळे सामान्यांच्या आवाक्याबाहेरची टेक्नॉलॉजी राहील? तुमचं काय मत आहे? अजिबातच नाही. आय थिंक ही टेक्नॉलॉजी सामान्यांनाच सर्वसामान्यांनाच उपयोगी ठरणारी अशी आहे. हा जो इलेक्ट्रिकल सिग्नल असतो, तो इम्पिडन्स सिग्नल असतो, तो बघायला माझे जे स्टुडंट्स आहेत, डॉक्टर अली माझे पोस्ट डॉक्टरल फेलो, मी त्यांना पहिलेच सांगितलं की आपण एखादा मोठं आपण मराठीत डबडं म्हणतो ना, असं मोठं डबडं घेऊन आपण जाऊन त्याला काही अर्थ नाहीये. मला सिग्नल पाहिजे, तो अतिशय छोट्या आणि कॉम्पॅक्ट डिव्हाइसमध्ये आला पाहिजे. अरे वाह! आणि त्याच्याशिवाय मग नाहीतर आपण आपले हवेतले महाल बांधतो तसं म्हणतो, तसं करत राहायचं आणि मग त्याला काही अर्थ राहत नाही. हां, म्हणजे ते तर विद्यापीठापुरता मर्यादित न राहता बरोबर, सामान्यांपर्यंत बरोबर. पोहोचली. आणि हे Intelमध्ये असताना मला चांगलं म्हणजे याचं शिक्षण मिळालं, की आपण टेक्नॉलॉजी बनवतो ती आपल्याला सामान्यांपर्यंत पोहोचवता आली पाहिजे. आणि आज इलेक्ट्रॉनिक्स जी क्रांती केलेली आहे ती या प्रिन्सिपलवरतीच आहे, की नवीन डिव्हाइस आलं तरी सुद्धा ते पूर्वीच्या डिव्हाइसपेक्षा स्वस्त असतं आणि जास्त पॉवरफुल असतं. हा पूर्वी इतिहासात कधी मिळालं होतं आपल्याला असं. बरोबर. तुमचेच सो इंटेलचेच मूर ह्यांचा लॉ तो आम्ही ऐकतो आणि वाचत मोठे झालो आणि तुम्हाला इंटेलमध्ये म्हणजे तुम्ही इंडस्ट्रीमध्ये पण बरंच काम केलं. तुम्ही टीमबद्दल तुमचं सांगाल की तुम्ही डॉक्टर अलींचं नाव घेतलं. तर काय तुमची टीम कोण आहे? किती आहे? सो आमची टीम सगळी इंटरनॅशनलच आहे. म्हणजे इंडियन्स, म्हणजे अमेरिकन्स तर आहेतच, इंडियन्स, चायनीज नॅशनल्स आहेत आणि इन जनरल बांगलादेशी नॅशनल्स आहेत. सो इन जनरल माझ्या टीममध्ये सर्व प्रकारचे लोक आहेत. आणि तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये भारतीय किती आहेत? आता ह्या टीममध्ये, ह्या प्रोजेक्टमध्ये? ह्या प्रोजेक्टमध्ये पोस्ट डॉक्टरल फेलो जे आहेत ते भारतीयच आहेत. हा, डॉक्टर अरे अली. वाह! अच्छा. सो या सगळ्या ह्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या जगातल्या वेगळ्या वेगळ्या म्हणजे देशांमधले हुशार हुशार लोक येतात कार्नेगी मेलन किंवा इतर विद्यापीठांमध्ये. त्यामुळे खूप असं प्रश्नच नाही. उत्साही वातावरण असतं. आणि आम्ही म्हणजे अर्थातच कधी देश, धर्म किंवा जात याच्याबद्दल आम्ही कधी विचार नाही करत. आणि त्यानुसार आम्ही प्रत्येकाच्या आयडियाज असतात वेगळ्या वेगळ्या आणि त्या सगळ्या आयडियाज एकत्र करून एक एक शोध लागू शकतात. आपण पुढे जाऊ शकतो. शेवटी मानवजातीची सेवा करणं हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. नाहीतर मग विद्यापीठ ॲज आय सेड की हवेतली घरं बांधायची आणि मग त्याला काही अर्थ उरत नाही. नाही नक्कीच म्हणजे ह्यामध्ये नक्कीच एक चांगला वारसा आणि एक चांगली मनोवृत्ती डोकवते. आपले वडील पुणा युनिव्हर्सिटीचे डिपार्टमेंट ऑफ फिजिक्सचे हेड होते. बरोबर. डॉक्टर पानट आणि त्यांनी पण मला वाटतं ते अमेरिकेतूनच शिकून अ, बरोबर. भारतात गेलेले. सो त्यांचे बॅकग्राऊंड काय होती? कुठे अमेरिकेत कुठच्या युनिव्हर्सिटीमध्ये होते ते? सो ते अमेरिकेमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कले या विद्यापीठात त्यांनी थेरॉटिकल फिजिक्समध्ये विज्ञानात त्यांनी डॉक्टरेट केली होती. लेट 60s आणि अर्ली 70s मध्ये. अरे वाह! म्हणजे त्यावेळेला 60 साली ते इथे येऊन युनिव्हर्सिटी ऑफ बर्कलेमध्ये काम केलेलं आणि तरी ते परत गेले आणि तुम्ही असंलखित मराठीत बोलताय. तर हो. त्याच्यातच बरंच आलं म्हणजे आम्हाला खरंच अभिमान वाटतोय. आणि काय म्हणजे तुम्हाला हा म्हणजे रिसर्चचा वारसा त्यांच्याकडून मिळाला की काय म्हणजे जरूर, हाऊ जरूर, वर यू गॉट इंटरेस्टेड इंटू धिस जरूर. रिसर्च फील्ड? जरूर. सो माझे वडील मूळचे जळगावचे आणि जळगावमध्ये त्यांनी बी-एससी केलं फिजिक्समध्ये. आणि ते नेहमी सांगत असत, की त्यांचे खूप हुशार प्राध्यापक होते, ज्यांना क्वांटम मेकॅनिक्स आणि इतर विषय खूप यायचे त्या काळामध्ये. पण तो नंतर असा रिसर्चचा वारसा कधी झाला नाही तिथे. मग त्यांनी बर्कलेला डॉक्टरेट केली आणि मग त्यानंतर ते भारतात परत गेले. तर त्यानंतर त्यांना म्हणजे मराठीचा अर्थात अभिमान आहेच. त्यामुळे मग मी मराठी मीडियममध्ये शिकलो.
सो पुण्यातल्या गरवारे प्रशालेमध्ये डेक्कनवरती होतो. मग त्याच्यानंतर मॉडर्न कॉलेज नंतर COEP मध्ये इंजिनिअरिंग केलं. सो घरी नेहमी अभ्यासू वातावरण होतं. माझी आई पण फिजिक्सची लेक्चरर होती SM चोक्सी ज्युनियर कॉलेज पुण्यातल्या कॅम्पमध्ये जे आहे तिथे. आणि त्यामुळे आणि ती पण फिजिक्सचीच प्रोफेसर होती. त्यामुळे आमच्या घरी होतं अभ्यासू वातावरण. आणि माझे वडील पुस्तकं बरीच लिहायचे म्हणजे थेरॉटिकल फिजिक्सवरती, मग रिसर्च पेपर्स लिहायचे. त्यामुळे तो असा ते डॉक्टर वातावरण. राजेंद्र पानट हे फार मोठं नाव होतं पुण्यामध्ये आणि मला वाटतं त्यांचा वारसा हा अगदी ते इथे असताना बर्कलीमध्ये पण त्यांचे आयझनहॉवर पर्यंत वारसा जातो. हो, त्यांचा ॲडवायझर ते रॉबर्ट ओपेनहायमर म्हणून होते, अमेरिकेचे न्यूक्लिअर बॉम्बचे जनक. त्यामुळे त्यांचा अकॅडमिक वारसा खूप स्ट्रॉंग होता. आणि हे माझं भाग्यच म्हटलं पाहिजे, की मला घरी असं वातावरण बघायला मिळालं. आणि माझ्या पण मग तुम्ही वडिलांचे इंटेल कसं काय जॉइन केलं? जर का सगळा तुमचा शिक्षकी पेशा किंवा वारसा आणि रिसर्चमध्ये रमणारा माणूस हा कमर्शियल फील्डचा अनुभव घ्यावा असं का वाटलं? सो माझं PhD झाल्यानंतर मला असं वाटलं, की इंडस्ट्रीमध्ये काय होतं? कारण शेवटी आपले सगळ्यांची आयुष्य ही इंडस्ट्री शेप करत असते. नवीन डिव्हाइसेस येतात, नवीन टेक्नॉलॉजीज येतात. त्याने आपण माणूस म्हणून ॲडजस्ट होत जातो, अशी आता अगदी वस्तुस्थिती आहे आणि त्याचा फायदाच झालेला आहे आपल्याला गेल्या अनेक दशकांमध्ये. तर बरोबर. मला बघायचं होतं, की इंडस्ट्री कशी वर्क होते, इंडस्ट्रियल R&D कसं असतं? कारण इंडस्ट्रीत पण 2 प्रकार असतात. एक म्हणजे एक्झिस्टिंग टेक्नॉलॉजी घ्यायची आणि ती कमी कॉस्टमध्ये कशी करायची ते होतं. ॲट द सेम टाईम दुसऱ्या बाजूला असतात लीडिंग कंपन्या, की ज्या स्वतः टेक्नॉलॉजी डेव्हलप करत असतात. तसं इंटेल ही इतकी स्ट्राँग हार्डवेअर कंपनी आहे, की इंटेल आणि ला गेली किती 70 कॉम्पिटिशन एक वर्ष तरी पूर्ण अख्खं जग त्यांनी डॉमिनेट. केलं. सो तिथे जाऊन त्यांच्या R&D युनिटमध्ये जाऊन बघावं, की कसं हे सगळं हे मशीन आहे आणि हे कसं काय रिअलाईज होतात या सगळे प्रॉडक्ट्स. कसे आपल्याला जास्त पॉवरफुल प्रॉडक्ट स्वस्त मिळतात. हे खूप मजेशीर गोष्ट आहे. आणि ते सगळी इकोसिस्टम मला इंटेलमध्ये बघायला मिळाली आणि आय वुड से आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट फॉर दॅट. पण घरातला फिजिक्सचा जो वारसा होता, तो तिथून मग लगेच इकडे आल्यावर नंतर मग तुम्ही बायोलॉजीकडे वळला, की कधीतरी बायोलॉजीची पण आवड होती? सो बायोलॉजी म्हणजे मी 12वी नंतर मला BJ मेडिकल कॉलेज किंवा COEP असा चॉईस होता. तेव्हा मी दोन्ही COEP PCM, PCB दोन्ही क्रॅक केलं. दोन्ही होतं. असं म्हणता येईल. तर ते BJ मेडिकलला नाही गेलो मी आणि इंजिनिअरिंगला गेलो. पण त्यानंतर आमच्या घरी काही मेडिकल इश्यूज वगैरे असे आले. त्यानंतर मला असं वाटायला लागलं, की घरी बायोलॉजी माहिती असणारा कोणीतरी पाहिजे. हो. आणि खूप मी बायोलॉजीचं वाचन केलं आणि जेव्हा मी परत प्राध्यापक झालो 2014 मध्ये तेव्हा मला इंटरेस्ट होताच आणि इथे युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्ग मेडिकल सेंटर जिथे पोलिओची लस शोधली होती प्रोफेसर सॉल्क यांनी, त्यामुळे त्यांचा व्हायरॉलॉजीचा वारसा खूप जास्त आहे. सो माझे त्यांच्याबरोबर प्रोजेक्ट्स बरेच आहेत आणि ह्या सगळ्या त्यांच्याबरोबरच वातावरणात तुम्ही काम केलं. अरे वाह! सो या सगळ्या प्रोफेसर म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ त्या पिट्सबर्ग युनिव्हर्सिटीमध्ये. मेडिकल सेंटरमध्ये प्रोफेसर हो. सॉल्क इज नॉट. बरोबर. सो ह्या सगळ्या म्हणजे हे जे इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल होतं, की करेक्ट. आपण काहीतरी उत्साहाने करतोय आणि त्याला ऐकणारा कोणीतरी दुसरा मनुष्य पण उत्साही आहे. हे बरोबर. इतकं असं त्याला इलेक्ट्रिफाईंग वातावरण जे म्हणतात, की आपण एकदम अतिशय उत्साहाने असं एक्साईट होतो त्याबद्दल. बरोबर. नवीन-नवीन रिझल्ट्स येत राहतात. तर तसं ह्या एरियामध्ये आलं, कारण हे कार्नेगी मेलनमध्येही खूप माझे जे कलीग्स आहेत अतिशय नावाजलेले वर्ल्ड लीडर्स आणि तसंच बायोलॉजी साइडलाही लोक आहेत. मग या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर का नाही करायचा म्हणून मग मी असं
काम चालू केलं. म्हणजे प्रश्नच नाही अतिशय. आणि तुम्ही मगाशी त्याचं उत्तर दिलंत, की तुम्ही ज्या स्केलवर मानवतेसाठी काम करता, तेव्हा असे छोटे-मोठे प्रश्न उपस्थित होत नाहीत. पण तुमची क्षमा मागून एक थोडा संकुचित आणि स्वार्थी प्रश्न विचारतो, की तुम्ही पण म्हणजे भारतात, महाराष्ट्रात मराठी माध्यमातून शिकून मोठे आलात. तुमच्याकडे बाकी पण भारतीय लोकं आहेत. तर इतकी सगळी विद्वान लोकं, विद्वान मंडळी इकडे येऊन आज विद्यापीठात हे करताय. आपल्या सगळ्यांचा एक जिव्हाळ्याचा विषय असतो. आपलं अर्धं मन तिकडे आहे. तर तिथे हा रिसर्च करायला अजून तितकंसं यश आपल्याला तेवढं मिळत नाहीये नेत्रदीपक. तर तुमचं त्याबद्दलचं मत म्हणजे अगेन म्हणजे संकुचित न होता फक्त म्हणजे एका चांगल्या उद्देशाने आपण त्याच्यावर तुम्हाला काही गाईड करता आलं आम्हाला, तर जरूर मार्गदर्शन करा. आणि हा अतिशय म्हणजे हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा जिव्हाळ्याचाही प्रश्न आहे. माझ्या वडिलांच्या स्पेशली खूपच जिव्हाळ्याचा हा प्रश्न होता. कारण बरं. त्यांनी स्वतः इथे बर्कलेचं वातावरण बघितलं होतं आणि मग पुणे विद्यापीठात ते गेले होते. तर आय थिंक त्याला बरीचशी कारणं आहेत, म्हणजे सिस्टमिक कारणं पण आहेत, पण ॲट द सेम टाईम पॉलिसी ची कारणं पण आहेत, की आपल्याकडे जास्त त्याच्यामध्ये थोडंसं जरा थिअरॉटिकल रिसर्च आणि एक्सपेरिमेंटल रिसर्च असं दोन दोन प्रकार आहेत. तर एक्सपेरिमेंटल रिसर्चला इन्फ्रास्ट्रक्चर प्रचंड लागतं. आणि ते इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये थोडेसे इश्यूज आहेत. पण थिअरॉटिकल रिसर्च करणारे लोक आपल्याकडे आहेतच बरेचसे. पण आमच्या पिढीमध्ये आता जे 80s आणि 90s मध्ये वाढले किंवा इव्हन त्याच्यानंतर, की आपण पहिले आल्यानंतर आपण परदेशी जाऊन पुढच्या डिग्रीज घ्यायच्या, विच इज फाईन, म्हणजे त्याच्यानी एक्सपोजर मिळतं आणि बऱ्याच विषयांवर काम करायला मिळतं. पण तेवढं एक्सपेरिमेंटल इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. आता माझे एक मित्र आहेत, ही इज अ प्रोफेसर इन युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई. तिथे डॉक्टर मनमोहन सिंगांनी 2009च्या सुमारास नॅशनल सेंटर्स फॉर नॅनो सायन्स अँड नॅनो टेक्नॉलॉजी केले होते. पण ते फॅब्स ज्या होत्या त्या अपकीप करणं आणि चालू ठेवणं वॉज सो एक्सपेन्सिव्ह, की अल्टिमेटली दे कुडंट रिअली सस्टेन ऑल ऑफ देम दॅट वेअर मेड दॅट वेअर बिल्ट. सो ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे चॅलेंजिंग आहेत, कारण थेरॉटिकल काम करणारे खूप थोडेच लोक असतात तसे, आणि प्रत्यक्ष प्रयोग करून बघितल्याशिवाय त्या थेअरीला मग एक असं मूलभूत जे त्याच्यामध्ये रिसर्च होतो, तो फंडामेंटल रिसर्च थोडा कमी पडतोय. म्हणजे ऑफकोर्स आपल्याकडे फार चांगली सुरुवात झालेली, पण आता मला वाटतं परत एक नव्याने उत्साहाने लोकं त्याकडे बघतायत. बरोबर. पण एक प्रश्न म्हणजे तुम्ही पर्टिक्युलरली मगाशी जे सांगितलं त्याच्यात एक नोट केलं मी, की बाबा हा जो सायलो एक विचार करण्याचा किंवा एक कंपार्टमेंटलाइज्ड विचार जो होतो, की बाबा मी फिजिक्सचा माणूस आहे. तर आज 3D प्रिंटिंगवर एवढ्या मोठ्या लेव्हलवर ब्रेकथ्रू मिळवणारा माणूस व्हायरॉलॉजिस्ट बरोबर किंवा त्या लोकांबरोबर काम करतो किंवा त्याबद्दल तिथे पण तुम्ही प्रोफेसर आहात. सो हा भाग भारतामध्ये पुरेसा होतोय का? किंवा तो आणखीन व्हावा, कसा व्हावा किंवा काय करता येईल त्याबद्दल? सो मला असं वाटतं की आपल्याकडे नाही तेवढंसं होत आहे, कारण आपल्याकडे युनिव्हर्सिटी स्ट्रक्चरमध्ये फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट्स हे आताच यायला लागले. आणि एकतर इंजिनिअरिंग रिसर्च हे IITs किंवा IISc मध्ये सायलोड झालं, आणि प्युअर सायन्सेस, बायोलॉजी आणि या सगळ्या गोष्टी या युनिव्हर्सिटीजमध्ये आल्या. त्यामुळे एकाच छत्राखाली, की एकाच युनिव्हर्सिटीत इंजिनिअरिंग पण डिपार्टमेंट्स असणार आणि बायोलॉजी पण डिपार्टमेंट्स असणार किंवा फिजिक्स डिपार्टमेंट असणार, असं आपल्याकडे स्ट्रक्चर नाही आहे. आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो. या उलट नॉर्थ अमेरिकेमध्ये, इथे कॅनडा, युनायटेड स्टेट्स या 2 देशांमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये इंजिनिअरिंग हा एक मोठा एलिमेंट असतो विदिन द युनिव्हर्सिटी, एका छत्राखाली. मग प्युअर सायन्सेस असतात, मेडिसिन असतं. सो ह्या सगळ्या गोष्टी इतक्या जवळ-जवळ सान्निध्यात असतात, की तुम्हाला जाऊन लोकांशी बोलता येतं. त्याला हॉलवे कॉन्व्हर्सेशन जे म्हणतात, तसे खूप होऊ शकतात. सो आय थिंक ते कारण आहे, की सान्निध्यात नाहीये आणि मग तसं ट्रेनिंगही मिळत नाही विद्यार्थ्यांना.
आणि मग तशी ती पिढी नवीन बनत जाते, असं ते होतं थोडंसं. बरोबर आहे. मग आता साधारणतः काय टाईम फ्रेम असेल आपल्याला, आम्ही कधी ती टेस्ट घेऊ शकतो? सो आता ह्युमन ट्रायल्स चालू करण्याचा प्लॅन आहे युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्ग मेडिकल सेंटर बरोबर. त्यांना काही महिने लागतील आणि मग नंतर आम्ही फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे FDA त्यांच्या अप्रूव्हलला कडे जाऊ. सो टाईमलाईन ही साधारण अ, 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 एक 4-6 महिने तरी असणारच आहे. पण ॲट द सेम टाईम आम्ही एक्सपिडाइट करायचा प्रयत्न करू. कारण ॲज आय सेड हा प्रश्न माझा किंवा तुमचा किंवा कोणाचाच नसून हा मानवजातीचा प्रश्न आहे. आता हे 100 वर्षातून एकदा येणारी ही आपत्ती आलेली आहे. त्यामुळे आता याचा लढा वेगानेच दिला पाहिजे. तो तुम्ही आता एक मला प्रश्न विचारायला प्रत्युत्त केलात, की एक सामान्य माणसाला हा प्रश्न पडला, की इतक्या युनिव्हर्सिटी जगभराच्या वाट बघतायत आणि सगळेजण लाखोनी म्हणजे आता मला वाटतं मिलियन्सनी लोकं मेली याच्यामध्ये जगभरातली म्हटलं तर. जीव गमावला, कुटुंब उद्ध्वस्त झाली, इंडस्ट्रीची तर वाट लागली. अनेक जण उपासमारी सहन करतायत. एवढा वेळ का लागला हो? म्हणजे काय प्रॉब्लेम काय आहे? म्हणजे इतका आपल्याला इतके विद्वान असताना, इतकी अद्ययावत टेक्नॉलॉजी असताना, आम्हाला इतका वेळ का थांबावं लागतंय सामान्य माणसाला? हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि त्याला उत्तर देणंही आवश्यक आहे. कारण स्पेसिफिकली मी या युनिव्हर्सिटीमध्ये कार्नेगी मेलनमध्ये प्राध्यापक आहे. तर पहिले तर युनिव्हर्सिटीज आणि रेस्ट अश्युअर्ड की रिसर्च युनिव्हर्सिटीज आणि लॅब्स या जनतेसाठीच काम करता आहेत. हे मला विथ माय सो मेनी इयर्स ऑफ एक्सपिरियन्स मी हे तुम्हाला छाती ठोकपणे सांगू शकतो. नाही, पण प्रश्नच ॲट नाही. द सेम टाईम आपल्या ज्या अप्रूव्हल प्रोसेसेस आहेत आणि टेस्टिंग प्रोसेसेस आहेत, त्या अं, हे 100 वर्षातून पहिल्यांदा झालंय. 1918 ते 20च्या सुमारास शेवटची अशी जगभर पॅन्डेमिक आला होता. सो या टेस्ट प्रोसिजर्स, प्रोटोकॉल्स हे सगळे त्यानुसार होते. आणि एकदम हे इतक्या सडनली आलं, की ते क्विकली चेंज करता येऊ शकतं, पण ते केल्याने धोका काय आहे? की असं ते आपण मराठीत म्हणतो ना, की अ, 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 म्हणजे औषधापेक्षा रोग बरा असं कधी-कधी म्हणतो ना आपण. हां. बरोबर, बरोबर. नाही, आणि रिस्क त्याच्यामधली अननोन रिस्क जी आहे तो फॅक्टर तो फार मोठा असल्यामुळे. आणि तो रिस्क असल्यामुळे आणि कसं होणार आहे, की समजा एखाद्या विदाऊट प्रॉपर प्रोटोकॉल्स एखादा इलाज आणला मार्केटमध्ये, तर आज 1-2 लोक अफेक्टेड नाही होणार. याच्याने मिलियन्स ऑफ लोक, लाखो लोक जाण्याची शक्यता आहे. किती दूरगामी परिणाम होतील काही सांगता येणार नाही. हो, हो. आणि त्याच्यामुळे प्रिटी मच अ, अ, हा जगभर असा पॅन्डेमिक आला, एवढी अशी मोठी साथ आली. आपल्याकडे पूर्वी प्लेगाची साथ वगैरे अशी यायची, राइट? सो हे सगळं निघून गेलं मॉडर्न मेडिसिनमुळेच खरं तर. हो. आणि आता एकदम ह्या गोष्टी आल्यामुळे हे थोडंसं जरा सिस्टीम ही सगळी बावचळून गेली या 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 सगळ्या प्रकरणात आणि ती इतक्या क्विकली चेंज केली गेली नाही आणि आय थिंक तसंच व्हायला पाहिजे होतं. कारण अल्टिमेटली काही चूक झाली यामध्ये, तर तर आणखीन भयानक परिणाम होऊ शकतात. सो आय थिंक हे एक आन्सर आहे. माझा अटेम्प्ट आहे हा, म्हणजे की नाही, एक्सप्लेन. बरोबर आहे. हां, मान्य आहे. आणखीन एक प्रश्न पडतो, की आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे परिणाम ह्या कोव्हिड-19चे आपण बघतो. म्हणजे काही ठिकाणी अगदी अ, पटकन त्याचं उग्र रूप धारण होतं. काही-काही बातम्या इतक्या भयानक असतात, की फार दहशत वाटते. हो, अ, आणि काही ठिकाणी अगदीच कॅज्युअल सर्दीचा दुसरा प्रकार वगैरे इतक्यापर्यंत ते येतं आणि कोणतरी बाबा काहीतरी काढा काढतो आणि तो प्यायल्यावर सगळं सगळं संपलं असं सांगितलं जातं. सो असे अनेक म्हणजे त्याच्यामध्ये फार व्हेरिएशन दिसतंय. तर हे व्हायरस म्युटेट होतोय का? म्हणजे की बाबा भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये आणि न्यूयॉर्कमध्ये जो होता तो फारच काहीतरी वेगळा होता आणि काँगोमध्ये जरा थोडा माईल्ड होता वगैरे असा काही प्रकार आहे का? सो मी व्हायरॉलॉजिस्ट नाही, त्यामुळे मी आपलं माझ्या इंटरप्रिटेशनने सांगू शकतो, की फ्लू व्हायरस आहे
तो सुद्धा म्युटेट होत राहतो. तरी सुद्धा आपल्याकडे लस आहे आणि आपण फ्लूला लढा देऊ शकतो. जेव्हा न्यूमोनिया वगैरे होतो तेव्हा तेव्हा या सगळ्या गोष्टी डेंजरस होऊ शकतात. पण तरी सुद्धा आपल्याकडे लस आहे, फ्लू व्हॅक्सीन आहे आणि ते वर्क होतं. सो म्युटेशन्स होतात, पण आपण त्याच्यावर लढा देऊ शकतो आणि SARS-CoV-2 चं सुद्धा एक्झॅक्टली सेम आहे. सो म्युटेशन्स होतातच, पण ते सिग्निफिकंट असे नाहीयेत, की आपण बद्दल लढा देऊ शकत नाही किंवा व्हॅक्सिनेशन मध्ये आपण बदल करू शकत नाही असं नाही आहे. त्यामुळे पण मग डॉक्टर तुमच्या टेस्टचं काय? म्हणजे ती आता व्हायरस म्युटेट झाली तर दरवर्षी तुम्ही नवीन करणार की काय? नाही, 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 नाही. सो इट विल वर्क कारण स्पेसिफिक प्रोटीन्स तो स्पेसिफिक प्रोटीन मग म्युटेट व्हायला पाहिजे, पण तसे होण्याचे चान्सेस कमी असतात किंवा देअर आर मल्टिपल अँटिजेन्स देअर. सो यू नाही ते नो प्रोटीन सेम राहील. म्हणजे त्यामुळे तुमचं ते जी सिग्नेचर तुम्ही कॅप्चर केली आहे दॅट विल रिमेन सेम. येस, येस. दॅट इज माय इंटरप्रिटेशन अँड अगेन मी व्हायरॉलॉजिस्ट नाही आहे, तेव्हा आय वॉन्ट टू जस्ट क्लॅरिफाय दॅट. पण फ्लू व्हायरसच्या एक्सपिरियन्स नुसार असं वाटतं की म्युटेशन इज नॉट अ व्हेरी इट्स होपफुली इट डझंट बिकम अ सिरियस इश्यू. आणि सेकंड थिंग इज की प्रत्येक कंट्रीमध्ये प्रतिकारशक्ती किंवा आपला इतिहास, आपल्या बॉडीमध्ये काय कुठल्या कुठल्या अँटीबॉडीज आहेत, आपली हिस्ट्री काय आहे आपल्या ब्लड मधल्या सेल्सची, ही अक्षरशः प्रदेशानुसार चेंज होत राहते. आणि त्यामुळे आज असं आहे की मला आय वुड से की खरं आहे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळे वेगळे इफेक्ट झालेले आहेत, पण तरी सुद्धा कुठल्याही कारणाने हे सिरियसली न घेणं हे काही योग्य नाही. हा हा आजार सिरियसलीच घेतला पाहिजे आणि आपल्यासाठी नाही तर आपल्या वयस्कर पुढच्या पिढीसाठी म्हणजे आपल्या जुन्या पिढीसाठी. कारण आज आपण थोडेफार तरुण आहोत, नंतर आज आपण पण एक दिवशी ओल्ड होणार आहोत, आपणही ससेप्टेबल होणार आहोत. त्यावेळेला आपल्या मुलांनी जर म्हटलं की नाही नाही आता तुमच्या आयुष्याची किंमत नाही, तर हे खूप भयानक होईल. त्यामुळे सिरियसली हे घेतलंच पाहिजे प्रत्येकाने. काळजी घेतलीच पाहिजे, प्रश्नच नाही. थँक यू सो मच आणि फारच अभिमानास्पद आम्हाला फार आनंद आहे की तुम्हाला हे यश मिळतंय. तुम्ही मला वाटतं कमर्शियल स्वतः एक्सपिरियन्स असल्यामुळे इंडस्ट्रीचा, हे आमच्यापर्यंत पोहोचवायला आणखीन जरा प्रयत्न करावेत आणि ती लवकरात लवकर ते कमर्शियलाइज करून जगभर कसं लोकांपर्यंत पोहोचेल, याच्याबद्दल तुम्ही काहीतरी प्रयत्न जोरात करावेत अशीच अपेक्षा आहे. आणि सगळ्यांकडून सदिच्छा, शुभाशीर्वाद आणि अतिशय मनःपूर्वक धन्यवाद आणि तुम्हाला तुमच्या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. थँक यू सो मच ललित. मला खूपच चांगलं वाटलं कारण बऱ्याच काळानंतर मराठी श्रोत्यांपर्यंत पोहोचणं हे खूपच आणि मला वाटतं ही बातमी म्हणजे कालचीच बातमी आहे तुम्ही डिक्लेअर केलं त्यामुळे पहिल्यांदा मराठी माणसांना मराठीतून ऐकू येणार. इंग्रजीतून जायच्या नक्कीच. आधी. येस, येस. नाही पण हा फारच म्हणजे ते एक ॲड ऑन आहे. पण जनरल सगळ्याच मानवजातीला हा ब्रेक थ्रू 10-12 सेकंदात अँटिजेन मला अजून आठवतं मला वाटतं डॉक्टर ब्रॉक्सी म्हणालेले मेमध्ये, की आयडियली अँटिबॉडीज टेस्ट किंवा अँटिजेन टेस्ट ही 300 मिलियन जर का टेस्ट आपल्याला करता आल्या अगदी फ्रिक्वेंटली तर त्या करता येतील, पण ते इम्पॉसिबल आहे. तर बरोबर. ते कदाचित ते 48 तासाच्या गणितामध्ये इम्पॉसिबल होतं, पण ते तुम्ही इतक्या क्विकली काही महिन्या कालावधीत कंप्लीट ब्रेक थ्रू वेगळ्या तऱ्हेने त्याच्याकडे बघून, वेगळ्या दृष्टिकोनातून आणून हे साध्य करण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे अजून थोडा पल्ला दूर आहे. पण तरीसुद्धा म्हणजे आपण युनिव्हर्सिटीतून जे डिक्लेअर झालेले पेपर्स वगैरे बघतोय, त्याप्रमाणे आशा ठेवायला काही हरकत नाही, की हे बरोबर. सगळं लवकरच पोहोचेल लोकांपर्यंत. आणि तुम्हाला आणि तुमच्या विद्यार्थ्यांना, तुमच्या टीमला सर्वांना शुभेच्छा, मनःपूर्वक शुभेच्छा, की तुमच्या या रिसर्चमुळे अनेक जणांचे प्राण वाचतील, अनेक जणांच्या इंडस्ट्रीज वाचतील, त्यांचा रोजगार वाचेल. तर त्यामुळे अगदी मनःपूर्वक धन्यवाद. थँक यू सो मच. हो, मला खूपच आनंद झाला आज आज तुमच्याशी थँक बोलून. यू. थँक ओके. यू.